अदानीसाठी मुंबई महापालिका जिंकणं इतकं महत्त्वाचं का बनलेलं आहे? का म्हणून अदानी या निवडणुकांसाठी पाहिजे तितका पैसा ओततोय? का म्हणून विरोधी पक्षांपैकी एक असलेला पक्ष अदानींसाठी पायघड्या घालून लोटांगण घेण्यात धन्यता मानतोय? का म्हणून अदानीचा जीव धारावीत अडकलेला आहे? आणि काय होईल जर अदानीला धारावी मिळालीच नाही तर? या सगळ्यांचा फटका देवेंद्र फडणवीसांनाच बसणार आहे. हे जे दबक्या आवाजात बोललं जात आहे त्यात सत्यता तरी किती आहे? एक वेळ अशी होती की मुंबईत सर्वत्र सहारा उद्योग समूहाचंच राज्य होतं. आता सहारा ग्रुप बुडीत निघाल्यानंतर त्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज अदानीनं टेक ओव्हर केल्यात. मुंबई महापालिकेत मनमानी कारभार चालू झालेला आहे. राज्याचे एक मंत्री लोढा यांनी महापालिकेत स्वतःचंच कार्यालय थाटलंय. मुंबईमध्ये कोणी काय खावं काय खाऊ नये यासाठीची जबरदस्ती कोर्टाच्या माध्यमातून चालू झालेली आहे. मोहित कंबोज नावाच्या बिल्डरच्या घशात मुंबईची मिळेल ती जमीन घालणं चालू असण्याच्या काळात धारावीवर येत्या काळात कोणतं संकट कोसळणार आहे? असे अनेक यक्षप्रश्न घेऊन मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्या तोंडावर येऊन ठेपलेली आहे. आणि या प्रश्नांच्या निमित्तानेच महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा, मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा, महाराष्ट्रातल्या दलित श्रमिक कामगार वर्गाच्या अस्तित्वाचा विषय पुन्हा एकदा का म्हणून उभा राहिला. ही स्थिती खरंच खूप काळजीत टाकणारी आहे. ज्या ज्या दर्शकांना हे प्रश्न कमी महत्त्वाचे वाटतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, ते हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकतात. पण ज्यांना खरंच या प्रश्नांची काळजी आहे त्यांच्यासाठी हा रिपोर्ट आहे. अगदी साध्या आणि सोप्या भाषेत साध्या प्रश्नांवर मी यात चर्चा केलेली आहे, म्हणून तुम्हा सर्वांसाठीचं महत्त्वाचं विवेचन आहे हे, बरं का दोस्तो. विचार करा, जर या मुंबई महापालिकेचा महापौर मोहित कंबोज सारखाच कोणी गुजराती, मारवाडी किंवा गेला बाजार एखादा यूपी बिहारचा माणूस झाला तर? कल्पनाही करवत नाहीये ना? पण काहीच सांगता येत नाही, होऊ देखील शकतो. भाजपा अशा प्रकारचं धक्कातंत्र वापरण्यात खूप तरबेज आहे. जेव्हा उद्या असाच कोणी परप्रांतीय मुंबईच्या महापौर पदाची शपथ घेत असेल तेव्हा तुम्ही म्हणाल, अरे हे तर आधी आम्हाला जाणवलेलं होतं, मला पुसटसं दिसलेलंही होतं. यालाच म्हणतात डेजावू. खरं तर फ्रेंच भाषेतली ही एक संकल्पना आहे, डेजावू. बऱ्याचदा असं होतं ना की एखादी गोष्ट किंवा घटना, एखादी परिस्थिती पहिल्यांदाच घडत असते, पण तरी आपल्याला सतत राहून वाटत असतं की हे आधी कधी ना कधीतरी आपल्यासोबत घडलेलं आहे किंवा आपण ते पाहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे किंवा असाच तर विचार केला होता आपण, अशीच तर भीती आपल्या मनात होती. होतं ना असं कधी तुमच्याबरोबर? नेहमीच होतं, सगळ्यांसोबतच होतं. काही सेकंदापुरताच हा अनुभव असतो, नंतर तो नाहीसाही होऊन जातो. पण ते काही सेकंद मात्र तो अनुभव आहे ना आपल्याला अस्वस्थ करून जातो. तसंच काहीसं देजावू जे आहेत ना ते अनुभव घेण्यासाठी आता आपल्याला तयार राहायचं येत्या काळामध्ये. आणि ते अनुभव काही सेकंदापुरते इम्पॅक्ट करणारे नसतील तर आपल्या चांगल्या चुंगल्या आयुष्याला पार मातीमोल करणारे असणार आहेत, हे लक्षात घ्या. हलक्यात घेऊ नका मी जे बोलतोय ते. येत्या काळात मुंबई जर तुम्हाला महाराष्ट्रापासून विभक्त झालेली किंवा थेट गुजरातला जोडलेली देखील पाहायला मिळाली किंवा वाळवंच्या बंदरातला सगळ्यात मोठा अडसर ठरणारी पालघरची आदिवासी जमात आणि त्यांचा संघर्ष मोडून काढण्यासाठी लवकरच पालघरला दादरा नगर हवेलीसारखं केंद्रशासित प्रदेश करून टाकलेलं पाहायला मिळालं तर ते फक्त आपल्याला पाहतच बसावं लागणार आहे. आज महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका होत असताना काला सिनेमाही परत डेजावू देऊन जाऊ लागलाय. आणि त्याचं कारण आहे गौतम अदानी आणि त्यांच्या समोर शिरसाष्टांग लोळण घेणारे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष. या सर्व निवडणुकांपैकी मुंबई महापालिका आणि ठाणे जिल्ह्यातून एकूण महापालिकांच्या निवडणुका गौतम अदानीसाठी सर्व्हायव्हलचा विषय बनलेला आहेत आणि त्यासाठीच भाजपाची जीवतोड मेहनत चालू आहे. बरं, महाराष्ट्रातली भाजपा ही मेहनत मोदींसाठी करते का? तर ते बिलकुल तसं नाही आहे. आज देशाची सत्ता ना मोदींच्या हातात आहे ना RSSच्या. ही सत्ता आहे दोन उद्योगपतींच्या हातात, अदानी आणि अंबानी. या दोन उद्योजकांसाठीच मोदी परदेशवाऱ्या करत असतात. ज्या ज्या देशात मोदी जात आहे तिथं जे काही आहे, मग त्या कोळशाच्या खाणी असो किंवा लिथियमच्या खाणी, विजेचे कॉन्ट्रॅक्ट असोत किंवा तिथल्या बंदरांचे कॉन्ट्रॅक्ट असो, मोदी भारतात परतण्याच्या आत अदानीचा व्यवहार त्यांच्याशी झालेला असतो. आणि तशा बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो आणि आपल्याला त्या बातम्या पाहण्यापलीकडे आपल्याकडे काहीच उरत नाही. पण या व्यवहाराला ब्रेक लागला तो 2024 सालामध्ये. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टानं नोव्हेंबर 2024 उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप करून त्यांना दोषी ठरवलं आणि अदानींवर थेट अटक वॉरंट बजावलं. यानंतर मात्र अदानींच्या परदेशातील साम्राज्याच्या एक्सपान्शनला खूप मोठा ब्रेक लागला. त्यांना आता देशाबाहेर जाणं जवळपास अशक्य बनलेलं आहे आणि आता नाईलाज असतो त्यांना देशांतर्गत जे काही प्रोजेक्ट्स आहेत ना त्यातच आपला हात आजमावत राहण्यापलीकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. आणि या प्रोजेक्ट्समधला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे धारावीचं रिडेव्हलपमेंट. आणि अदानी यासाठी वाटेल त्या थराला जाताना कोणताही हात आखडता घेत नाहीयेत.
तुम्हाला आठवत असेल, दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सरांनी 2024 सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर आरोप केले होते की अदानीला धारावी कोणत्याही किमतीवर हवीच आहे. त्यासाठी त्याने पैसे भरभरून ट्रक महाराष्ट्रात पाठवलेत. दुबार मतदान करणारे बोगस मतदार महाराष्ट्रात आणले गेले आहेत. तेव्हा त्या आरोपावर कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण त्या आरोपांची सत्यता मात्र निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर दिसून आली. तो इतिहास झाला, पण पॅटर्न अजूनही तोच आहे आणि तोच पॅटर्न पुन्हा एकदा ताकदीनं राबवला देखील जाणार आहे आत्ताच्या मनपा निवडणुकांमध्ये. कारण अदानीसाठी भाजपाने त्या 7ही महापालिकेत एक हाती सत्तेत येणं खूप निकडीचं बनलेलं आहे आणि ते कसं, तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने हा विषय समजून घेऊया. अदानीला मुंबईत भाजपाचं एक हाती सरकार का हवंय? धारावी अदानीला मिळावी म्हणून फडणवीस, पवार आणि शिंदे इतकं जंग का पछाडतायत? धारावी जर अदानीला मिळाली नाही तर अदानीचं काय नुकसान होईल? धारावी जर अदानीला मिळाली तर धारावीकरांचं आणि पर्यायाने मुंबई आणि महाराष्ट्राचं काय नुकसान होईल? एकूणच येत्या काळात महाराष्ट्राची वाटचाल काय असेल? मुंबई महाराष्ट्रात तरी टिकेल का? या मुद्द्यांच्या आधारे आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पण तत्पूर्वी नेहमीच आपलं आपुलकीचं आवाहन, हे आपले चॅनल आहे, ते वाढवणं आणि टिकवणं तुमची जबाबदारी. किमान तुम्ही 5 सबस्क्रायबर जोडून दिले पाहिजेत. मी पाहिजे तितकी मेहनत घेतोय आणि दर्जेदार कंटेंट बनवतोय, म्हणून ज्या प्रेक्षकांना आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आणि प्रयत्न आवडतोय आणि आमचा हा प्रयत्न असाच निरंतर चालू राहावा असंही मनोमन वाटतंय, त्यांनी कृपया आम्हाला आर्थिक सहयोग देऊन आमचे खांदे बळकट करावेत, ही नम्र विनंती. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. आपणा सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह आता मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात. यातला पहिला मुद्दा आहे, अदानीला मुंबईत भाजपाचं एक हाती सरकार असणं, म्हणजेच मुंबईत भाजपाचा महापौर असणं का गरजेचं आहे हे समजून घेऊयात. आणि हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मुंबई महापालिकेची डेमोग्राफी आणि इकोसिस्टम मुळातून समजून घ्यावी लागेल. जगातल्या सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणून आपली बृहन्मुंबई महानगरपालिका ओळखली जाते. बीएमसीकडे कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत, पण अलीकडे तिच्या ठेवींमध्ये घट झाली आहे. हे मी म्हणतोय का? नाही, हे मी नाही म्हणते, तर हे गोदी मीडियाच म्हणते. हा लोकमतचा व्हिडिओ पहा. देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी आपली मुंबई महानगरपालिका, तिच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत असं आपण नेहमी ऐकतो. पण गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी तब्बल 10,000 कोटींहून अधिक रकमेनं घटल्या. आपल्या मुंबई महापालिकेला 4 सप्टेंबर 2023 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत महापालिका ही फक्त नागरी सुविधा देण्याचंच काम करत होती, जसं शालेय शिक्षण, आरोग्य, कचरा विल्हेवाट, मलनिस्सारण या सुविधा देत होती. मात्र गेल्या काही वर्षात पालिकेनं इन्फ्रा प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा स्वतःचे हात आजमावले आहेत आणि ते करायला घेतलेले आहेत. आरोग्याच्या बाबत म्हणाल तर बीएमसी ही अशी एकमेव बॉडी आहे जिचे स्वतःचे 16 हॉस्पिटल्स आहेत, 30 प्रसूतिगृह आहेत आणि 4 मेडिकल कॉलेजेस आहेत. शिक्षणाच्या बाबत बोलायचं झालं तर मुंबई महापालिकेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा आहेत, त्याही मोक्यांच्या जमिनीवर आहेत बरं का, ज्यात 3.5 लाख विद्यार्थी शिकतायत, तर 11,000 शिक्षक शिकवतात. एकूण 7 माध्यमांमध्ये 4 बोर्डांचे अभ्यासक्रम चालतात. बीएमसीच्या मालकीची 5 मोठी धरणं देखील आहेत, तर राज्य सरकारच्या मालकी असलेल्या 2 धरणांच्या बांधकामात बीएमसीची भांडवली गुंतवणूक देखील आहे. मुंबईत आता नव्याने विकास होण्यासाठी जागा राहिलेली नाहीत आणि परप्रांतीयांचे येणारे लोंढे काही केल्या थांबायचं नाव देखील घेत नाहीयेत. गायपट्ट्यातील भाजप सरकारनं त्यांच्या राज्यात रोजगार उभे केलेले नाहीत, त्यामुळे तिथल्या बेरोजगार तरुणांना कामाच्या शोधात मुंबईत यावंच लागतंय. आणि अशा स्थितीत एक युक्तिवाद काय पुढे येतोय माहिती आहे का, की मुंबई आता आडवी वाढू शकत नाही, त्यामुळे मुंबईचा विकास आता उभ्या दिशेने झाला पाहिजे. ऊर्ध्वगामी विकास म्हणजे हे मोठे टॉवर्स बांधून मुंबईचा विकास झाला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. का? तर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते म्हणून. हे लॉजिकच कळत नाहीये मला. पण बिल्डर लॉबीला मोठे टॉवर्स बांधायचे आहेत आणि त्यात सर्वात मोठा अडथळा आहे तो कुणाचा माहिती आहे का? तर तो खुद्द बीएमसीचाच. ते कसं आपण जरा खोलात पाहूया. आज मुंबईत म्हाडा, बीपीटी, विमानतळ, रेल्वे अशी धरून एकूण 14 प्राधिकरणं आहेत. प्राधिकरण म्हणजे अथॉरिटी, जसं MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजे SRA किंवा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हणजे म्हाडा, अशी एकूण 14 प्राधिकरणं आहेत.
त्यामुळे मुंबईत कोणताही प्रकल्प करायचा म्हटला की आधी या प्राधिकरणांची परवानगी घ्यावी लागते. आणि तसं पाहायला गेलं तर या प्राधिकरणांवरचे आयुक्त नगरसेवकांच्या धाकात असतात, कारण नगरसेवक त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांच्या धाकात असतात. म्हणून मुंबईत नवीन प्रकल्पांना मंजुरी देताना ती मंजुरी लोकांच्या विरोधात तर जात नाहीये ना, याची खूप काटेकोर काळजी घेतली जाते. नाहीतर लोकांचा रोष हा ठरलेलाच असतो आणि खरी गोम जी आहे ना ती इथेच वळवळते. अदानीला ही प्राधिकरणांची जी अथॉरिटी आहे ना ती सगळ्यात जास्त छळते. ती अथॉरिटी उखडून फेकण्यासाठी इतक्या वर्षांपासून चालत आलेली सिस्टम आधी बर्बाद करावी लागेल. आणि ती बर्बाद करण्याची क्षमता जर कोणत्या राजकीय पक्षात जास्त असेल तर ते नाव मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? नाही ना. सगळ्यांना माहिती आहे ते नाव कोणत्या पक्षाचं आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं गुजरातला देणं हे आता महाराष्ट्रासाठी न्यू नॉर्मल बनलेलं आहे. आणि इथेच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या मुद्द्याची. धारावी अदानीला मिळावी म्हणून फडणवीस, पवार आणि शिंदे इतकं का जंग पछाडतात? अदानीचा नेमका धारावीमध्ये इतका इंटरेस्ट का आहे हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला समजून घेतलं, पण तुम्हाला थोडंसं इतिहासात घेऊन जातो. 2019च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात जो काही गोंधळ माजला होता, त्यानंतर सरकार स्थापनेच्या एका बैठकीत शरद पवारांसोबत अदानींचं असणं अख्ख्या राज्याने पाहिलं होतं. मुख्यमंत्री सेनेचा होणार हे निश्चित, पण सेनेतून कोण होणार हे निश्चित नव्हतं. पवार साहेबांचा शिंदेंना मुख्यमंत्री होण्यासाठी ठाम नकार होता, त्यामुळे ठाकरेंनाच सीएम व्हावं लागलं. नंतर ऑपरेशन लोटस झालं, शिवसेना फोडली गेली, गुवाहाटीचं प्रकरण घडलं आणि शिंदे सत्तेत झाले, मुख्यमंत्रीही झाले. आणि मुख्यमंत्री म्हणताच त्यांनी सर्वात आधी अदानी सोबतचे संबंध अतिशय सलोख्याचे बनवून घेतले. हे आपण त्यांच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात पाहिलेलंच आहे. याचं कारण खूप साधं, सरळ आणि सिंपल आहे. अदानीच्या सहमतीशिवाय आता महाराष्ट्रात सरकार बनत नाही आणि अदानीला पवार फॅमिलीचा असलेला अनडिस्प्युटेड पाठिंबा कोणापासूनही लपलेला नाही. अगदी राज्यातील बुद्धिजीवी विरोधात गेले तरी पवार कुटुंबियांचं अदानी प्रेम काही केल्या कमी होत नाहीये. उलट ते अधिक ताकदीनं जगासमोर त्याचं प्रदर्शन मांडण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. ही झाली शिंदे आणि पवारांची गोष्ट. पण फडणवीसांचं काय? तर फडणवीसांचं कारण आहे ती म्हणजे त्यांची महत्वाकांक्षा. देवेंद्र फडणवीसांना नुसतं राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत सीमित राहायचं नाहीये, त्यांना देशाचं प्रधानमंत्री व्हायचंय. आणि त्यांची ही महत्वाकांक्षा कोणापासून लपून राहिलेली नाही. ते तरुण आहेत, त्यांना इंग्रजी चांगलं येतं, त्यांची परदेशातल्या कॉर्पोरेट लॉबीमध्ये चांगली उठबस आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या लॉबिंगशी ते चांगलं आणि डिप्लोमॅटिकली डील करू शकतात. ह्या झाल्या त्यांच्या जमेच्या बाजू. आणि याच बाजू त्यांना मोदी जेव्हा केव्हा सत्तेतून पाय उतार होतील ना तेव्हा त्यांच्या जागेचे प्रमुख दावेदार बनवतात. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 2 गुजराती एक म्हणजे अदानी आणि दुसरा म्हणजे अंबानी यांच्या सहमतीची त्यांना खूप आवश्यकता आहे. बऱ्या प्रमाणात त्यांनी ती सहमती देखील मिळवलेली आहे. तरीही त्या 2 गुजराती उद्योजकांची 0.5% नाराजी देखील त्यांना उडवून घ्यायची नाहीये. आणि म्हणून त्यांनी गुजरातसाठी आणि अदानीसाठी धारावी आणि महाराष्ट्र असा खुल्या हातानं मोकळा करून दिलेला आहे. म्हणून मी अगदी ठामपणे म्हणतोय की आत्ताचं सरकार ना महाराष्ट्राचं आहे ना भारताचं, तर ते थेट अदानीचंच सरकार आहे. आणि हे सरकार गुजरात धार्जिणं आहे, हा माझा थेट आरोप आहे. या आरोपासाठी पुरावे देखील आहेत. तुम्हाला काही माहिती दाखवतो. जर तुमची शॉर्ट टर्म मेमरी कमी झाली असेल ना तर त्यासाठी ही माहिती आपण पुढील प्रमाणे जरा समजून घेऊया. 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2 लाख नोकऱ्या असलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला हलवला गेला. सेम गट टाटा एअरबस C295 एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी प्रोजेक्टची झाली. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर IFSC गुजरातला हलवलं गेलं. डायमंड ट्रेडिंग हब भारत डायमंड ब्रोस गुजरातला हलवलं गेलं. सिंधुदुर्ग सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट, बल ड्रग पार्क, टेक्सटाईल कमिशनरेट ऑफिस, मायक्रॉन सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट, सॅफ्रन इंजिन प्रोजेक्ट, कोस्टल गार्ड हेडक्वार्टर्स, हे सगळे प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या वाट्याचे. पण हलवले कुठे? तर गुजरातला. अब्जावधींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्या ज्या महाराष्ट्राच्या हक्काच्या होत्या त्या कुठे वळवल्या? तर गुजरातला. आपल्याला ना आता सवय लागली आहे, जे आपल्या वाट्याचं आहे, जे आपल्या हक्काचं आहे, जे अलगद गुजरातला उचलून दिलं जातंय. आपल्या ताटातलं, आपल्या तोंडातलं, आपल्या हक्काचं जेवण, आपला हक्काचा घास गुजरातच्या नरड्यात ढकलला जातोय आणि आपण सवय झाल्यासारखं फक्त पाहत बसलोय. उद्या जेव्हा अशाच पद्धतीने मुंबईचा घास गुजरातच्या ताटात वाढला जाईल तेव्हा देखील आपण असेच पाहत बसलेलो असू का? हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याला आता याची सवय झालेली आहे, हो की नाही? बरोबर आहे ना? म्हणून तीच गत धारावीची आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात दाखवली गेलेली धारावी ही प्रत्यक्षात खूप वेगळी आहे.
पॉवर्टी प्रॉनच्या गिल्टमध्ये अडकलेल्या श्रीमंतांना धारावी कधीच नीट पाहता येणार नाही, कारण त्यासाठी लागणारी सम्यक दृष्टी त्यांच्या सोशल सायन्सेसच्या सिलेबसमध्ये कधीच नव्हती. त्यामुळे तुम्ही जर धारावीला एक स्लम म्हणून पाहत असाल तर ती तुमची खूप मोठी चूक आहे, हे आधी लक्षात घ्या बरं का. आज धारावीतली घरं जशी झोपडपट्टी असते ना, तशी बिलकुल नाही आहेत. धारावीतल्या मेहनतकश लोकांनी आपापल्या पद्धतीनं का होईना स्वतःची छोटी पण पक्की घरं जरूर बांधलेली आहेत. आपापल्या पद्धतीनं ती नीट सजवलेली आहेत. घरात संडासं बांधून घेतलेली आहेत आणि ती घरं त्यांनी त्यांच्या छोट्या छोट्या नोकऱ्या आणि छोटे छोटे घरगुती कारखाने आणि रिसायकलिंग युनिट्स आहेत ना, त्यांच्या बळावर उभारलेली आहेत. धारावीची ही सिस्टम जी आहे ना, ती खूप युनिक आणि इंटरडिपेंडंट आहे. जशी एखादी वेल ऑइल मशिनरी असते ना, अगदी तशी. आणि जर का या मशिनरीला थोडासा जरी धक्का बसला, थोडासा जरी अडथळा आला ना, तर काय होईल माहितीये का? अख्ख्या धारावीच्या लघु उद्योजकांचा आणि लघु उद्योगांचा डोलारा कायमचा कोसळून जाईल आणि त्याचा मोठा फटका थेट रिसायकलिंग इंडस्ट्रीला बसेल. परिणामी घनकचरा व्यवस्थापन जे आहे ना मुंबईतलं, पूर्णपणे कोलमडून जाईल आणि याचा थेट फटका तुम्हाला आम्हाला देखील बसणार आहे. आपली शहराच्या शहरं कधी डम्पिंगमध्ये कन्वर्ट होऊन जातील याचा पत्ता देखील लागणार नाही. आठवतंय ना, कोविडच्या काळात जेव्हा स्वच्छता कर्मचारी कचरा नेण्यासाठी नव्हते तेव्हा काय हाल झाले होते आपले? आठवतंय ना तुम्हाला? अगदी त्याचप्रमाणे लघु उद्योगांवर आधारलेली संपूर्ण राज्यातील इकॉनॉमी देखील तशीच बर्बाद होऊन जाईल. व्हाईट लेबलिंगचा अख्खा धंदा धारावीच्या जीवावर चालतोय, तो देखील बंद पडून जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्राला कधी नव्हे ते इतक्या मोठ्या आर्थिक महामारीला तोंड द्यावं लागेल. आता हे ऐकताना तुम्हाला खूप अनाकलनीय वाटेल, पण ही रियालिटी आहे. तुम्हाला खोटं वाटेल, पण जेव्हा बॅट्समॅन वर्सेस सुपरमॅन नावाचा सिनेमा आला होता ना, तेव्हा त्याच्या प्रमोशनसाठी लागणारे जे काही मर्चेंडाईज होते ते सगळे धारावीतून बनवून गेले होते. धारावीच्या लोकांनी ते बनवलेले होते. आपण रेड चिफचे बूट वापरतो ना, खूप महागडे असतात बरं का, पण ते रेड चिफचे बूट बनतात धारावीत आणि ब्रँड लागतो मात्र दुसऱ्याचा. असे एक नाही तर हजारो प्रोडक्ट तुम्हाला धारावीत मिळतील. फरच्या जॅकेटपासून पश्मिनाच्या कार्पेटपर्यंत किंवा चामड्यापासून कापडापर्यंत तर रेशीमपासून काचेच्या वस्तूपर्यंतचं रिसायकलिंग धारावी करते, धारावी बनवते. आणि जेव्हा धारावीचं रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा सर्वात पहिलं काय होईल माहिती आहे का? पहिलं तर लोकांना त्यांच्या घरातून काढून आधी माचीच्या डब्या इतक्या आकाराच्या 300 स्क्वेअर फुटाच्या घरात कोंबलं जाईल. म्हणायला घरं असतील, पण त्यांची अवस्था कॉन्सन्ट्रेशन कॅम्पपेक्षा कमी नसेल. घरं तर मिळतील, पण मग जे लघु उद्योग आहेत, रिसायकलिंग युनिट्स आहेत, बचत गट आहेत, महिला उद्योग आहेत, त्यांच्या जागा थोडीच देणारे अदानी. मग ही माचीसच्या डब्यात कोंबलेली लोक, ही माणसं कमावतील तरी कशी? त्यांनी कमावलंच नाही तर ती जगतील तरी कशी? मग तेच होणारे जे इतर SRAच्या प्रकल्पांच्या लोकांसोबत झालेलं आहे ती घरं परप्रांतीयांना विकून गावी जाणं आणि तिथे मिळेल ते काम करणं. हे घडतंय आणि फरक फक्त इतकाच आहे की ते आपल्याला दिसत नाहीये. सरकारचं धोरणच आहे की ते आपल्याला दिसता कामा नये. PPT प्रेझेंटेशन मधल्या चमचमत्या फोटो स्लाइड्सने आपले डोळे इतके दिपून टाकायचे आहेत त्यांना की उद्या आपण कधी बोललोच नाही पाहिजे की जमीन आमचा हक्क आहे. आमच्या जमिनीवर आमचीच मालकी आधी असली पाहिजे, ना की कुण्या अदानीची. मी हे जे काही बोलतोय ते हवेत बोलत नाही, त्याची आकडेवारी तुम्हाला सादर करतो. नीट पहा. धारावीची इकोसिस्टम आपण आधी नीट तपासून पाहूयात. आज धारावीची वार्षिक उलाढाल ही सुमारे $1.25 बिलियन इतकी आहे. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये हा आकडा साधारणतः 10,000 कोटी रुपयांच्याही वर जातो. किती? 10,000 कोटी. म्हणजे 1 कोटी रुपये 10,000 वेळा. यात सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट कोण करतं? तर तिथले व्यवसाय, तिथले छोटे छोटे कारखाने. आज धारावीत जवळपास 22,000हून अधिक छोटे व्यवसाय आणि सिंगल रूम फॅक्टरीज आहेत. यात लेदर गुड्सचा हिस्सा 20% आणि उर्वरित 80% हिस्सा हा पॉटरी व्यवसाय म्हणजेच कुंभारवाड्यात चालणारे उद्योग, टेक्स्टाईल, फूड प्रोसेसिंग आणि रिसायकलिंग युनिट्स उद्योग, ज्यात मुंबईच्या 80% प्लास्टिक आणि ग्लास कचऱ्याचं रिसायकलिंग इथंच धारावीत होतं. या सगळ्या व्यवसायांमधून 2.5 ते 3 लाख लोकांना रोजचा थेट रोजगार उपलब्ध होतोय आणि यात कुटुंबाच्या कुटुंब सामील आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की धारावीची ही सिस्टम एक सर्क्युलर इकॉनॉमी आहे. लक्षात घ्या, सर्क्युलर इकॉनॉमी. त्यातून मुंबई जिवंत आहे. मुंबई हे नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं आर्थिक नाक आहे. जर हे नाक दाबलं गेलं तर मला सांगा, आपल्या अर्थव्यवस्थेचा श्वास कोंडणार नाही का? गुदमरून जीव जाणार नाही का? आणि तेच अदानी करायला बसलाय आणि त्याला साथ कोण देत आहेत? ते हे भाजपवाले, हे संघवाले. धारावीसाठी जो अदानी प्लान आहे त्यानुसार फक्त एलिजिबल रहिवाशांना म्हणजे पात्र रहिवाशांना 350 स्क्वेअर फूट घरं आणि उद्योगांसाठी जागा मिळेल. पण कोण पात्र आणि कोण अपात्र हे निकष ठरवणार तरी कसे? त्याची शाश्वती तरी काय असेल? याचा काहीच पत्ता नाही.
म्हणून स्वतः धारावीतले रहिवासी या प्लॅन विरोधात आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अदानीचा प्लॅन हा धारावीचे रहिवासी आणि धारावीतल्या छोट्या छोट्या उद्योजकांना मुळापासून नष्ट करण्याचं एक मोठं प्लॅनिंग आहे, जे सरकारच्या मदतीनं चालवलं जाते. आणि ते कसं होईल हेही आपण आता जरा नीट समजून घेऊयात. धारावीतले उद्योग बंद पडतील. लेदर, पॉटरी, रिसायकलिंग सारखे व्यवसाय हे ओपन स्पेस, गल्ली आणि घराजवळच्या युनिट्सवर अवलंबून असतात. हाय राईज बिल्डिंगमध्ये 10व्या मजल्यावर हे शक्य आहे का? नाही ना. कुंभारवाड्यातील 1500 कुंभार कुटुंबांना सांगितलं आहे की त्यांचा एन्क्लेव्ह उखडला जाईल. अनेक रिसायकलिंग युनिट्सला अपात्र ऑलरेडी ठरवलं गेलेलं आहे आणि त्यांची संख्या 15,000 इतकी आहे. म्हणजे 22,000तून फक्त 7,000 युनिट्सच पात्र राहणार आहेत. म्हणजे थोडक्यात लाखो कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार आत्तापासून लागलेली आहे. विस्थापन आणि लिव्हलीहूड गमावणे. इनएलिजिबल रहिवाशांना म्हणजे ते 2000 नंतरचे किंवा अप्पर फ्लोअरवाले जे लाखोच्या संख्येतले रहिवासी आहेत ना, त्यांना देवनार डम्पिंग ग्राउंड किंवा सॉल्ट पॅन लँडवर शिफ्ट केलं जाईल. तिथं जे प्रदूषण आहे ते इतकं आहे की श्वसन रोग आणि कर्करोगाची जोखीम तिथे 30% जास्त आहे. आणि तिथे हे उद्योग चालवता देखील येणार नाहीत. मालाची वाहतूक, ग्राहक येणंही अवघड. म्हणजे थेट मारता येत नाही ना, तर गॅस चेंबरमध्ये मारून टाकता येण्याची सोयच केलेली आहे या प्लॅनमध्ये. भिकेला लागण्याची भीती. हो, अनेकांना भिकेला लावणारा अदानी प्लॅन आहे हा. कारण स्वतःच्या उद्योगांवर डिपेंड असलेल्या धारावीतील अनेक ज्येष्ठ लोक हे फारसे शिकलेले नाहीत. त्यामुळे मोठ्या फॅक्टरीजमध्ये नोकरी मिळवणं त्यांना त्यानंतर खूप अवघड होणार. धारावीतले छोटे छोटे उद्योग हेच त्यांचं स्वावलंबन आहे, त्यांच्या जगण्याचा आधार आहे. स्वतःची मालकी, स्वतःचा वेळ आणि स्वतःचा नफा. आणि जर का हेच गेलं त्यांच्या हातातून तर बेकारी वाढेल, कर्जबाजारीपणा होईल आणि मुंबई सोडून गावी परत जावं लागेल, जिथे रोजगार नाही. जी शोकांतिका मुंबईतल्या मिल कामगारांची झाली तीच तर धारावीतल्या या लोकांची होऊ घातलेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धारावीची इकोसिस्टम ही गरीब लोकांची ताकद आहे, मेहनतीनं उभी केलेली ताकद आहे. ती जर नष्ट झाली तर विकास नावानं श्रीमंतांसाठी मॉल्स आणि फ्लॅट्स येतील, पण लाखो लोकांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील. या लँड ग्रॅब विरोधात धारावी लढते आणि आपण काय करतोय तर आपण बघत बसलोय फक्त. अदानीचे मुंबईतले जे प्रमुख प्रकल्प आहेत ना, त्यात धारावी स्लम पुनर्विकास प्रकल्प हा अदानीचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, ज्यात सुमारे $4.1 अब्ज म्हणजे 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे अदानीची. त्यात अजून $36 अब्ज एकूण गुंतवणूक अपेक्षित आहे. यात आधुनिक आवास, व्यावसायिक जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास समावेश आहे. बीएमसीच्या मंजुरीशिवाय हा प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही. अदानीचा दुसरा अजून एक प्रकल्प म्हणजे विमानतळांचा प्रकल्प. अदानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे MIAL आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे NMIA या दोघांचेही संचालन अदानी ग्रुप करतो. 2006 साली काँग्रेस सरकारने 74% स्टेक विदेशी भागीदारांना विकले होते, जे अदानीने विकत घेतले. NMIA साठी 600 एकरची एरोसिटी विकसित करण्याची योजना आहे, ज्यात हॉटेल्स, ऑफिसेस आणि रिटेल स्पेस यांचा समावेश आहे. हे प्रकल्प BMCच्या पर्यावरणीय आणि शहरी नियोजन मंजुरीने आधीच नाकारलेले आहेत. म्हणून अदानीला भाजप सत्तेत येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येऊयात आपण इलेक्ट्रिक प्रोजेक्टकडे. वीज वितरण आणि ऊर्जा प्रकल्प. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड मुंबईच्या उत्तर भागात वीज पुरवठा करते. मुंबईत HVDC प्रकल्पाचा एक भाग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यात जानेवारी 2026 पर्यंत क्रिटिकल कॉम्पोनंट्स आहेत आणि यात 10% दरवाढीची शक्यता आहे, ज्यावर BMCच्या मंजुरीची आवश्यकता आहे. म्हणून अदानीसाठी भाजप सत्तेत येणं खूप गरजेचं आहे. आता अजून थोडंसं पुढे येऊयात रिअल इस्टेट आणि इतर जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर. याच्यामध्ये अदानीचा बोरिवली ईस्टमधला 27 एकरचा लक्झरी टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे, खटाऊ मिल लँडवर, ज्याच्यासाठी BMCकडून 27 प्रकारच्या परमिशन पेंडिंग आहेत. अदानी मॉन्टे साऊथ, अदानी लिंकबे रेसिडेन्स, अदानी कोडनेम LIT, अदानी पनवेल टाउनशिप, अदानी द व्ह्यूज, अदानी 10 BKC, तळोजा MIDC मधली इंडस्ट्रियल टाउनशिप जिथं 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, बांद्रा रेग्लेमेंशन आणि वाढवण बंदर. अदानीचे मुंबईतले सगळेच्या सगळे प्रकल्प कुठे अडकलेत माहिती आहेत? ते अडकलेत BMCच्या प्रीमियम स्टॅम्प ड्युटी, बांधकाम परवान्या आणि पर्यावरणीय क्लिअरन्सच्या कचाट्यात. म्हणून 2022 नंतर मनपा निवडणुका लागू दिल्या नव्हत्या. आता यातील सगळे प्रोजेक्ट हे इनिशियल स्टेजमध्ये आहेत. आता प्रतीक्षा इतकीच आहे की कधी निवडणुका पार पडतात आणि सत्तेत भाजपा येते आणि अदानी एकदाच सगळं गिळून टाकतोय, हे पाहण्याची औपचारिकताच आता शिल्लक राहिलेली आहे. पण जर समजा काही चमत्कार घडला आणि मुंबई महापालिकेत भाजपा सत्तेपासून वंचित राहिली तर तेव्हा मात्र अदानीला होणारं नुकसान आपण आता मोजू शकणार नाही. याचा सगळ्यात पहिला फटका बसेल तो म्हणजे सगळ्या प्रोजेक्टच्या क्लिअरन्सला. आणि त्यानंतर एक एक करून हळूहळू सगळे फुगवलेले फुगे आहेत ना,
टाचणी फुकल्यागत टाचणी लागल्यागत आहेत ना ते फुटू लागते आणि त्यावेळेस होणारे परिणाम मात्र आता आपण मोजू शकत नाही. पण इतकं नक्की होईल की धारावी काही काळापुरती तरी का होईना श्वास घेईल आणि महाराष्ट्राचं विभाजन होण्यापासून थोडी उसंत तर नक्कीच मिळेल. शरद पवार म्हणतात तसं अदानीनं त्यांचं साम्राज्य मेहनतीनं उभं केलेलं आहे. ते बिलकुल तसं नाही आहे. पवार साहेब शुद्ध खोटं बोलतात. अदानींनी त्यांचं साम्राज्य राजकीय जवळकीनं उभं केलेलं आहे. त्यात हर एक प्रकारचा भ्रष्टाचार सामील आहे. लोकांच्या हक्काच्या पैशांना ओरबाडून उभारलेलं ते साम्राज्य होतं. SBI मधून 33,800 कोटी आणि LIC मधून 48,264 कोटी रुपये ओरबाडलेले आहेत अदानीनं आणि हे आपले पैसे आहेत. अदानींचा एकही प्रकल्प असा नाही ज्यात पर्यावरणाची हानी नाही. प्रत्येक प्रकल्पासाठी नद्या दूषित केल्यात, जंगल उजाड केली टाकलेली आहेत, स्थानिकांना विस्थापित करून टाकलेलं आहे.